हेयर शाइन मुलायम सुंदर चमकदार होते, केसांना नळीस देते, बेजान बालों में नई जान आ जाती है। भारतात हा पदार्थ खूप फेमस आहे। हा चटकदार पटकदार पदार्थ आहे। नो डॅन्ड्रफ, नो साइड इफेक्ट। हे केस तुटणे टाळू शकते, केस मॉइश्चरायझर होते, हेड पेन्स डिक्रीज करते, इन्क्रीज हेअर ग्रोथ होते। तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। मी घर संसार मॅनेज करून हा व्हिडिओ बनवलेला आहे। अनमोल वेळ, किमती वेळ काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब जरूर करा। मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे। चला तर पाहूया रेमेडी। लॉंग मध्ये अँटीबॅक्टेरियल गुण आहेत, केसांची स्कॅल्प साफ होते, डॅन्ड्रफ अन्य संक्रमण पासून मुक्ती मिळते। याशिवाय लॉंग सिरमने ब्लड सर्क्युलेशन अतिशय सुव्यवस्थित होते। हे सिरम नियमित सेवन केल्याने हेअर ग्रोथ होते, तसेच फायदेमंदही आहे हेअर ग्रोथसाठी। आता तुम्ही म्हणाल की मसाल्याच्या पदार्थामध्ये हा लॉंग तर वापरला जातो, पण अतिशय कमी प्रमाणात यूज केला जातो, त्याच्यामुळे हे हेअरसाठी आपण यूज करणार आहोत। लॉंग मध्ये असे गुण आहेत, विटॅमिन, खनिज आणि फायबर आहेत। लॉंगच्या उपयोगाने केस सुंदर होतात, स्वस्थ राहतात। हा रामबाण उपाय आहे। केसांमध्ये नवीन जीव, चमक, शाईन येईल। विटॅमिन ए, सी आणि आयरन, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नीज यासारखी खनिज तत्व आहेत। भरपूर असे पौष्टिक पोषण आहार मिळण्यासारखे तत्व आहेत। पहिल्यांदा लवंग थोडेसे पाण्यात टाकून घ्या, एका बाउलमध्ये टाकून घ्या आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी घ्या, अर्धा कप। 1 तास भिजवून घ्या, त्यात विटॅमिन ई गोळी टाका किंवा त्याच्याऐवजी जर तुमच्या घरी जे असेल नैसर्गिक नॅचरल असे विटॅमिन ई असणारे कोरफडचे अनेक बेनिफिट्स आहेत, आपण पाहिलेले आहेत आणि ते कोरफड आपण इन्व्हॉल्व केलेले आहे। नंतर ते त्याला चिकटपणा येईपर्यंत असे 1 तास किंवा 2 तास ठेवलं तरीही चालेल। वेट अँड वॉच रिझल्ट। नंतर त्याला चिकटपणा येईपर्यंत एकत्रित ठेवा। काही काळाने, 1 तासाने लवंग व एलोवेरा जे एकत्र ठेवले होते ते आपण लवंग आणि एलोवेरा सरप्लस करून घेऊया, म्हणजे त्या बाउलमधून बाजूला काढून घेऊया आणि जे वॉटर आहे, जे सिरम आहे, तेच फक्त आपण अप्लाय करणार आहोत केसांवरती। हाय फ्रेंड्स, जास्त पैसे खर्च करायची काही गरज नाही। फक्त 10 रुपयाचं पॉकेट आणायचं, जे गाड्यावरती मिळते किंवा दुकानाहीमध्ये किंवा मार्केटमध्ये तुम्हाला अगदी स्वस्तात मिळून जाईल, ते मी खरेदी केलेली आहे। ही रेमेडी खरंच मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे आणि केलेली आहे, त्यामुळे तुम्ही 100% ट्रस्ट ठेवू शकता आणि तुम्ही अशीच कॉपी करू शकता। देन लवंग सिरम स्प्रेच्या सहाय्याने हेअरवरती अप्लाय करून घ्या। लवंग सिरम जे आहे, जे सिरम वॉटर भरलेलं आहे, ते आपण स्प्रेमध्ये भरून घेऊया आणि केसांवरती म्हणजे सगळीकडे पूर्ण असे अप्लाय करून घ्या। नंतर 2 तासाने हेअर वॉश केलं तरीही चालेल आणि हेअर वॉश तर करणे फार गरजेचे आहे। 2 तासाने हेअर वॉश करून घ्या। या सिरमने हेअर ग्रोथ होते, स्ट्रॉंग हेअर होते, नो डॅन्ड्रफ, नो व्हाईट हेअर। केसांची मुळे दणकट होतात, मजबूत होतात, केसांना चमक येते, शाईन येते, मुलायम येते आणि सुंदरपणा येते। आणि जसा रेशीम धागा असतो ना, तसे केसांना रिझल्ट मिळते रेशीम धाग्यासारखे। तुम्ही हा रेमेडी यूज करा आणि ट्रस्ट ठेवा। मी यूज केलेला आहे म्हणल्यावर तुम्हीही यूज करू शकता। पोषक तत्वांनी भरपूर भरलेल्या लवंग उपयोग करण्यामुळे हेअरफॉल होत नाही, डॅन्ड्रफ होत नाही। उवा लिखा जर असतील तर या काळात भलेही नसतील, पण कदाचित कोणाच्या तरी डोक्यात झालेले असतील तर तेही मरून जातील, निघून जातील। हे सिरम फार उपयोगी आहे। केस थिक होतात, फाटे फुटलेले निघून जातात। या सिरमने केसांमध्ये चमक येईल, हेडपॉइंट्स असतील तेही निघून जातील। केस हे स्त्रीचे सौंदर्य आहे। दुसऱ्यांचे केस पाहून आपणासही अशी इच्छा उद्भवते की आपल्यालाही असे केस हवेत, आपणही असे छान दिसायला हवे। जे फंक्शन असेल किंवा लग्न वेडिंग असेल, काही असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये लांब केस असतील तर त्याची हेअरस्टाईल मस्त वाव होते, अगदी अप्रतिम हेअरस्टाईल होते। त्याच्यामुळे आपण हेअर ग्रोथ नक्की करायला हवे असे मला वाटते। महागडी जीवनशैली, भरमसाठ पैसा कोणाकडे आहे बरं? कोणाकडेच नाही। त्याच्या अशाच लेटेस्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा, प्लीज सबस्क्राईब जरूर करा। कारण ज्या तुमच्या किचनमध्ये असतील किंवा सभोवताली परिसरात जे प्लांट असतील त्याचाच आपण रियूज करून रेमेडी तयार करत आहोत।